बजाज पुणे ग्रँड टूर 2026 तिसरा टप्पा सासवड ते बारामती। नमस्कार, जय चौधरी क्रिएटर वर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज आपण अशा एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत जिथे सह्याद्रीच्या खुशीत विज्ञानाची आणि वेगाची सांगड घातली गेली आहे। महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रशासन आणि बजाज ग्रुप यांच्या माध्यमातून साकारलेल्या या 437 किलोमीटरच्या महामार्गाचे नूतनीकरण केवळ प्रवासासाठी नाही तर जागतिक सायकल शर्यतीसाठी सज्ज झाले आहे। 35 देशाच्या खेळाडूंच्या निमित्ताने आज संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या पुणे जिल्ह्यावर आहे। या प्रगतीसाठी आपण प्रशासनाचे आभार मानूया। शर्यतीचे भव्य उद्घाटन, फ्लॅग ऑफ। या तिसऱ्या टप्प्याचे अधिकृत उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले। त्यांच्यासोबत क्रीडा मंत्री माननीय श्री संजय बनसोडे साहेब आणि विभागीय पोलीस उपायुक्त होते। सकाळी या शर्यतीला सुरुवात झाली। सासवडच्या ऐतिहासिक चंदन टेकडीवर झेंडा दाखवून या थराराची सुरुवात झाली। आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की आम्ही नकाशाचंही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून संपूर्ण सायकल शर्यतीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा मार्ग व टप्पे आपणास लक्षात यावे म्हणून। नकाशातील प्रवासाचे टप्पे, सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या त्या टप्प्यांचे महत्व। सासवड पहिला टप्पा, सोपान काकांच्या जीवन समाधीने पावन झालेली ही भूमी। पानवडी घाट दुसरा टप्पा, निसर्गरम्य पण अत्यंत कठीण चढण। येथे खेळाडूंच्या फुफ्फुसाचा आणि पायाच्या स्नायूचा खरा कस लागला। नारायणपूर आणि पुरंदर तिसरा टप्पा, शर्यत जेव्हा नारायणपूर जवळ आली तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले किल्ले पुरंदर आणि स्वराज्याची पहिली राजधानी माथ्यावर डोलाने उभी होती। वाल्ले चौथा टप्पा, महर्षी वाल्मिकांची तपोभूमी, जेथे ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत केले त्यातून आपली संस्कृती जगासमोर गेली। नीरा नदी पाचवा टप्पा, ही तीच नदी आहे ज्या नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आल्यानंतर त्यांचे पाऊले धुतले जातात व संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर त्यांचे हे पावले या ठिकाणी धुतले जातात व त्यांना अभ्यंग स्नान पूर्ण करून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने या दोन्ही पालख्या मार्गस्थ होतात। पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा असणारी नीरा नदी इथला विस्तीर्ण पूल ओलांडताना सायकलपटूंनी महाराष्ट्राच्या जलसंपदेचे दर्शन घेतले व त्यांनी आपल्या पावन नीरा नदीचे पुलावरून आपले मार्गक्रमण शेवटच्या दिशेने केले। जेजुरी सहावा टप्पा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेराय येळकोट येळकोट घेई मल्हार च्या जयघोषात शर्यत खंडोबानगरीमध्ये शिरली। पिवळ्या धमक, भंडाऱ्याची उधळण आणि कडेपठारचा इतिहास। ज्याप्रमाणे गडाला 9 लाख पायऱ्या आहेत, खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी भक्ताला 9 लाख पायऱ्या सर करून ज्या ठिकाणी जावं लागतं, खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात गेल्यानंतर दर्शन घेताच त्याचा संपूर्ण थकवा ज्याने तो 9 लाख पायऱ्या सर करताना आलेला त्याला शारीरिक कष्ट एका दर्शनात लीन होतं, शमून जातं।
त्याचप्रमाणे या खंडेरायाच्या गड्याचं दर्शन करत खेळाडूही खंडोबा नगरी मधून आपला शेवटच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत असताना एक दृष्टिक्षेप त्यांनी गडावर टाकला आणि आतापर्यंत एवढं अंतर पार करत असताना त्यांना जो आलेला थकवा, जो शिनवटा एका दृष्टिक्षेपातच गडाच्या नाहीसा झाला आणि खंडेरायाच्या चरणी त्यांनी एक शक्ती, एक ऊर्जा मागून पुढचा प्रवास सर करण्यासाठी शक्ती मागितली आणि खंडेरायाच्या नगरीतून ही शर्यत पुढे मार्गस्थ झाली. प्रवासाची ही सांस्कृतिक भूमी एअरकोट जे मल्हार गोशात सायकलपटू येथून पुढे मार्गस्थ झाले. बारामती 7वा टप्पा शेवट. या 137 किलोमीटरच्या टप्प्याचा समारोप विद्या प्रतिष्ठानच्या पेन्सिल चौकातील आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर झाला. मित्रांनो, ही तीच बारामती आहे ज्या बारामतीचा कायापालट भारताचे माजी कृषी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जन्मदाते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हस्ते कायापालट झाला. ही तीच बारामती आहे एका गावातून एका तालुक्यापर्यंत, तालुक्यातून जिल्ह्याच्या मार्गाकडे धाव घेणारी. आज ही बारामती देशाच्या, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून जर या बारामतीकडे तुम्ही पाहिलं तर ही हिऱ्यासारखी, सोन्यासारखी लखलखणारी तुमच्या नजरेच्या टप्प्यातून सुटणार नाही. मित्रांनो, खऱ्या अर्थाने पुण्याला जी मन लागू आहे, पुणे तिथे काय होणे, ही खरी मन जर बारामतीकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने बारामतीलाच ही मन लागू होते. आज बारामतीमध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीज, व्यापारी संकुलन इत्यादी मार्गाने येणारी विकास कामे ही मोठ्या प्रमाणात आहेत आणि बारामतीचा खऱ्या अर्थाने कोणत्या ना कोणत्या अंगाने या ठिकाणी विकास झालेला आहे. जर प्रत्येक स्थानिक मंत्र्याने, प्रत्येक स्थानिक युवकाने जर मनावर घेतलं तर महाराष्ट्रातील, देशातील कोणत्याही राज्यातील जिल्हा असो, गाव असो, ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे बारामती आहे आणि त्याचे उद्धारक म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब हे आहेत. शर्यतीचा थरार, अपघात, संघर्ष आणि पडझड हा खेळ केवळ वेगाचा नाही तर धैर्याचा आहे. कालच्या नागमोडी वळणावर डेन्मार्कचा मेंगल्स कोर्ट आणि ब्रिटनचा गॅरंट थॉमस यांच्या सायकली एकमेकात अडकून पडल्या. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही, पण या अपघातात त्यांचा मोलाचा वेग वाया गेला. दुसरीकडे इटलीच्या फिलिप्पो गन्ना याने तांत्रिक बिघाडामुळे आणि प्रचंड थकव्यामुळे शर्यत अर्धवट सोडली. पण ज्या जिद्दीने खेळाडूंनी रक्ताळलेल्या गुडघ्यासह पुन्हा पॅन्डल मारले, त्यांना जय चौधरी क्रिएटर व पुण्यातील संपूर्ण प्रेक्षकगण, समस्त प्रेक्षकांनी आणि स्थानिक गावकऱ्यांनी दोन्ही बाजूने रस्त्याच्या उभे राहून त्यांचा टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला आणि त्याच जिद्दीच्या ताकदीने पुन्हा स्पर्धक शर्यतीमध्ये सहभागी झाले. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 मधील तिसऱ्या टप्प्याचा विजेता कॅमेरॉन निकोल्स स्कॉट याची अधिक माहिती खालीप्रमाणे आहे. कॅमेरॉन स्कॉट हा मूळचा ऑस्ट्रेलियाचा असून तो एक व्यावसायिक सायकलपटू आहे. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी, प्रमुख ओळख व संघ, सध्याचा संघ चीनचा व्यावसायिक संघ लिनिंग स्टार. अनुभव, याआधी त्याने जगातील प्रतिष्ठित बहरीन व्हिक्टोरीज या वर्ल्ड टूर संघासाठीही
प्रतिनिधित्व केले आहे. क्रीडा कारकीर्द व वैशिष्ट्य. तज्ज्ञांच्या मते तो मुख्यत्वे एक स्प्रिंटर म्हणून ओळखला जातो, म्हणजेच शर्यतीच्या शेवटच्या काही मीटरमध्ये वेगाने पुढे जाण्यात तो माहिर आहे. ट्रॅक सायकलिंग. रस्ते शर्यतीशिवाय त्याला ट्रॅक सायकलिंगचाही दांडगा अनुभव असून त्याने ज्युनियर स्तरावर जागतिक पदके जिंकली आहेत. महत्त्वाचे विजय. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 पुरंदर ते बारामती हा 137.7 किलोमीटरचा कठीण टप्पा त्याने 3 तास 4 मिनिटे 13 सेकंदात जिंकला. इतर विजय. त्याने ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मेलबर्न टू ऑर्नबुल ऐतिहासिक शर्यत जिंकली आहे. तसेच चीनमधील टू ऑफ किंगहाई लेक आणि बेल्जियममधील स्पर्धांमध्येही त्यांनी यश मिळवले आहे. शारीरिक क्षमता. त्याची उंची सुमारे 183 सेंटीमीटर असून वजन 80 किलोच्या आसपास आहे, जे स्प्रिंटिंगसाठी आवश्यक असलेली ताकद त्याला प्रदान करते. पुणे ग्रँड टूरमधील त्याच्या या विजयाबद्दल काही इतर सायकलपटूंच्या रँकिंगबद्दल अधिक माहिती असल्यास आम्ही पुढच्या भागामध्ये जरूर घेऊन येऊ. पोलीस प्रशासन आणि समाज प्रबोधन. महत्त्वाचे आव्हान. मित्रहो, ही शर्यत यशस्वी करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाचे मोलाचे योगदान आहे. आव्हान. आज 35 देशाचे प्रतिनिधी आपल्याकडे आले आहेत. आपण जर रस्त्यावर बेशिस्त वागलो तर ते आपल्याबद्दल वाईट प्रतिमा घेऊन जातील. म्हणूनच पोलिसांना सहकार्य करा, रहदारीच्या नियमाचे पालन करा. आपल्या पुण्याचे आणि महाराष्ट्राचे आणि तसेच भारत देशाचे नाव जगात मोठे करण्यासाठी संयम दाखवा. तसेच आपले गडकिल्ले ही आपली अस्मिता आहे, त्यांचे जतन करा आणि तेथे स्वच्छता राखा. भक्ती आणि शक्तीचा संगम. या शर्यतीचा समारोप बारामतीत झाला, पण त्याचा विचार मात्र सांस्कृतिक आहे. पुणे जिल्हा ही ती भूमी आहे जेथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज, भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज शक्ती यांची ऐतिहासिक भेट झाली होती. तुकोबांनी विचाराची तलवार दिली आणि शिवरायांनी ती कृतीत आणली. आजच्या या स्पर्धेत खेळाडूंची शक्ती आणि महाराष्ट्राची भक्ती याचा एक अपूर्व संगम जगाने पाहिला. अशाच नवनवीन आणि सविस्तर माहितीसाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा माहितीपट जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या टप्प्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान.